आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपले सहकारी काल मांडले मी ना पूर्वी एकत्र येऊन सगळं विसरून काही करत असतील तर ती गोष्ट केव्हाही चांगली। जो लहानच्यात मतभेद असते ते मतभेद विसरून पुन्हा जेव्हा भावाने त्यांनी काम करायचं ठरवलं तर त्याबद्दल नाराज व्हायचं काही कारण नाही। काका जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मंत्री जे आहेत त्यांना ईडी कारवाईपासून दिलासा मिळाला असा दावा केला जातोय। त्याच पलीकडे आपले सहकारी काल मांडले मी ना राजकीय लोकांच्यावर मागच्या काळामध्ये ज्या काही कारवाया झाल्या त्या लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीनंतर त्या कारवाया कमी झालेल्या आहेत असं दिसतंय। निवडणुका झाल्यानंतर क्लीन चिट मिळाली आहे, कारवाई कमी झालेल्या आहेत, कसं बघता याच्याकडे? भ्रष्टाचार थांबला म्हणायचं? माहिती नाही मध्यंतरी माझ्याकडे एक साधारणतः 200 केसेस काही लोकांनी दिल्या। ते केसेस कशाबद्दलच्या की तुम्ही एखादी संस्था चालवतात आणि त्या संस्थेने असा निर्णय घेतला नर्सिंग कॉलेज काढायचं। नर्सिंग कॉलेज काढायचं असेल तर परवानगी घ्यायला लागते। त्याचं प्रोसिजर काय आहे की पहिल्यांदा आरोग्य खात्याला विचारलं जातं की अमुक अमुक समजा कागल तालुका आहे, गडहिंग्लज आहे, बारामती आहे, कुठल्याही तालुक्यामध्ये नर्सिंग कॉलेजची गरज आहे का? आरोग्य खात्याने आहे म्हणून सांगितलं तर द्यावं, आरोग्य खात्याने नाही म्हणून सांगितलं तर द्यायचं कारण नाही। पण माझ्याकडे कागद आले त्याच्यामध्ये साधारणतः 250 परवानग्या त्या ठिकाणी गरज नाही असं आरोग्य खात्याने म्हणलं, अशा देण्यात आलेल्या। मला काही समजत नाही, हा असा विषय नाही नर्सिंग कॉलेज म्हणजे की जसा समजा उद्या शेतीचं धोरण ठरवायचं असेल, पाटबंधारे पाण्याचं काम असेल, अशा गोष्टीला लोकांच्या मागण्या अधिक असतात। पण 100, 150, 200 संस्था काढायच्या, आरोग्य खातं नको म्हणत असताना काढायचं, याचा माझ्यावर काय गैरवंगाळ आहे हे तर मला समजत नाही। आता आमच्याकडचे कागद आलेत, आम्ही खोलात जातो आहे आणि बघूया। मी आता मुख्यमंत्र्यांना हे सगळे लिहून पाठवले, बघूया आता ते काय करतात।